3 दिवस झालं मी दवाखान्यामध्ये येते. 3 दिवस झालं. धुळीची ॲलर्जी झाल्यामुळे इन्फेक्शन झालेलं आहे छातीमध्ये. तर बाहेर जाताना मास्क लावा सगळ्यांनी. हे बघा, आज 3रा दिवस आहे. मी इंजेक्शन आणि सलाईन घेते, कारण ॲडमिट होण्यापेक्षा मी घरूनच जाते रोज. तर अशा प्रकारे धूळ खूप झालेली आहे बाहेर सध्या. दवाखाना आलेला आहे मध्ये मी आहे. आर्या स्पेशालिटी. तर चला, तर मग मी 3 दिवस झाला सलाईन लावते दवाखान्यामध्ये आणि सलाईनमधून इंजेक्शन देतात मला, कारण धुळीची जी ॲलर्जी ती डायरेक्ट माझ्या छातीमध्ये झालं होतं इन्फेक्शन. त्याच्यामुळं मला डॉक्टरांनी सांगितले इंजेक्शन घ्यावं लागेल, पण तुम्ही घरी जाऊ शकता आणि येऊ शकता, कारण हॉस्पिटल जवळ असल्यामुळं. तर मी गेले तर खरं तीर्थयात्रेला. तीर्थयात्रा छान झाली, पूर्ण झाली. आनंद आहे मला आयुष्यातून मी काहीतरी केलं. पण माझ्या शरीराला जी धूळ होती ना, रस्त्याने जायची धूळ होती, किंवा मी कधीही आपण नेहमी आपण प्युरिटचं पाणी पिणार ना, बिस्लरीचं घरात, तर बाहेर गेल्यावर आम्ही कुठलंही पाणी पित होतो माहिती आहे का. हापशाचं मध्येच ट्रँकर उभा राहिलेला, कधी ट्रँकरचं रस्त्याने ठेवलेले आम्ही रांजणमधले पाणी पित होतो. त्याच्यामुळं काय झालं, ते माझ्या शरीराला हे झालं, इन्फेक्शन झालं. ते नाही, नर्मदा परिक्रमा करताना आपण नर्मदा मैयाचं पाणी पितो, आपल्याला काहीसुद्धा होत नाही आहे. पण शरीर प्रकृती जर तुमची नाजूक असली तर त्रास होणारच ना. तसा त्रास मला काहीच झालेला नाही तिथं असताना, कारण मला दमा असताना, संधिवात असतानासुद्धा मी परिक्रमा पूर्ण केली. ह्याचं सगळे कौतुक करत होते आणि मला पण खूप आनंद आहे की मी एवढं चालू शकले, कारण दम्याचं पेशंट एवढं चालू शकत नाही. मला खूप दम लागायचा घरी, सर्दी जरी झाली तरी नुसती मला दम लागायचं, आणि इतकी कडाक्याची थंडी होती तिथं. अक्षरशः आता घरी आल्यानंतर मला तो त्रास सुरू झाला आहे. परिक्रमा करत असताना काही त्रास होऊ दिले नाही मला मैया. घरी मला सुखरूप पोचवली मैयानी. नर्मदा मैया परिक्रमा आयुष्यात येऊन एकदा केली मी चालत. माझ्या आता काही इच्छा राहिलेली नाही आहे. अजूनसुद्धा वाटते मी गाडीनं का होईना 15-15 दिवसाची परिक्रमा करावी, अशी सुद्धा माझ्या मनात अजूनसुद्धा वाटते. चालत करू शकणार नाही, पण मी गाडीनं का होईना परिक्रमा अजूनसुद्धा करू शकते. तर मला अशा प्रकारे सलाईन लावून त्यांनी इंजेक्शन दिलेले आहेत. त्याच्यामुळं काय होतं, इन्फेक्शन झालं त्याचं कमी झालं ते. आता सध्या मला सर्दी एवढी जाम झालेली आहे, तुम्हाला बघा आवाजसुद्धा माझा कसा वेगळा येतो आहे. आणि ही बिहारमधली ही होती सिस्टर, खूप चांगली होती, छान समजावून सांगत होती. आप इतना चले बोलत होती, मुझे बहुत अच्छा लगा. हमें परिक्रमा से हमारे हॉस्पिटल में आई हॉस्पिटल में आई. मी बोला नहीं, वही इंजेक्शन लेने को आई. आए ना कुछ तो हमारी. नहीं, मैं तो हमेशा ले आती. अभी मैं जो 10-12 साल हो गए भाई, मैं इस हॉस्पिटल में आती हूँ. ये तो हमारे फैमिली डॉक्टर है, हम यहीं आते हैं, ऐसा बोली उसको. ती इंजेक्शन लावली आणि गेली. माझे मिस्टर बसले होते बघत. कारण त्यांना कधी असं त्रास होत नाही, कधी ॲडमिट होत नाही, कारण त्यांनी असं कधी चालतच नाही ना, शरीराला त्रासच देत नाहीत त्यांनी. तर मी एकदम ठीक आहे आता, फक्त सर्दी तेवढी झालेली आहे मला. आपण एवढं चालल्यानंतर आपलं शरीर प्रकृती खूप नाजूक आहे किंवा एवढी मजबूत नाही, त्याच्यामुळं आपल्याला हा त्रास झालेला आहे. तरीसुद्धा नर्मदा मैयाने आपल्याला इथपर्यंत तीर्थयात्रा घडवून सुखरूप आनंदाने घरी पोचवलं. ते पण माझ्या नवऱ्यासोबत त्यांनी थोडीशी का होईना परिक्रमा करायला लावली मला. नर्मदा मैयाचे उपकार कधी विसरणार नाही. ओंकारेश्वरून येताना नर्मदा मैयाला डोळे भरून पाहिलं आणि नर्मदा मैया म्हणलं, आम्ही जातो आता, परिक्रमा पूर्ण झालेली आहे, तुझं दर्शन घेतो लास्ट, आणि जमलं तर आम्हाला आणखीन गाडीने परिक्रमा करायला बोलवतो म्हणलं. नर्मदा मैयाच्या मनात असं तर ते सुद्धा पूर्ण होईल आपलं, कारण 2 वेळा झाली, म्हणजे एकदा गाडीने एकदा चालत. म्हणतात 5 वेळा करायचं, पण असं काही नसतं. तुम्हाला शक्य होईल तसं करा, 5 वेळा करा, 10 वेळा करा, असं काही नसतं. एकदा जरी केली तरी परिक्रमा, 2 वेळा केली तर ती परिक्रमाच असते. तर सलाईन चालू होते. पहिल्या दिवशी मोठ्या बॉटल लावल्या, नंतर छोटे छोटे त्यांनी बॉटल लावलेल्या आहे. दुखत होतं म्हणून त्यांना म्हणलं सुई तशीच राहू द्या, काढू नका. मग 2 दिवस मी हाताला सुई तशीच ठेवली. जाताना त्यांनी मला बँडेज करत होते, पट्टी बांधत होते, धक्का लागू नये म्हणून. कारण मग
रोज नवीन सुई लावायची म्हणजे मला दुखायला लागलं होतं. तर अशा प्रकारे माझं